सकाळचा नाश्ता असू देत किंवा संध्याकाळची चावमावची भूक, पटकन झटपट काहीतरी बनवायचं आहे, मग हे दडपे पोहे जरूर करून बघा. उन्हाळ्यात खाण्यासाठी परफेक्ट हलके आणि चविष्ट दडपे पोहे बघायचे कसे करतात. चला तर मग. हाय, हॅलो, नमस्ते. फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर आज आपण दडपे पोहे कसे करायचे ते बघतो आहोत. यासाठी आपण इथे पोहे स्वच्छ चाळून घेतलेले आहेत. पोह्यांमध्ये बऱ्यापैकी घाण असते, त्यामुळे आपण हे चाळून घेणार आहोत. कारण एरवीसारखे आपण याला पाण्याने ना भिजवता इथे आपण नारळाचं पाणी घेतलेलं आहे, त्याने भिजवणार आहोत. तर इथे मी 2 मूठ पोहे घेतलेले आहेत 2 व्यक्तींसाठी. तर यामध्ये टाकूयात आपण नारळाचं पाणी आणि हे या नारळाच्या पाण्यामध्ये आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. आता हे दोन्ही पद्धतीने भिजवले जातात. एक तर हे नारळाच्या पाण्यात भिजवतात किंवा ताकामध्ये भिजवले जातात. तर इथे आपण आता नारळाच्या पाण्यात भिजवणार आहोत. अगदी कोकणी पद्धतीची ही आपली पोह्यांची डिश आहे. तर यामध्ये आपण नारळाचं पाणी टाकून याला व्यवस्थित भिजवून घेतलेले आहेत, सगळे एकत्र कालवून घेतलेले आहेत आणि याला 10 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहोत. झाकून व्यवस्थित बाजूला. तोपर्यंत बाकीची तयारी आपण इथे करून घेणार आहोत. तर दडपे पोहे याला याच करता म्हटले जातात, कारण हे भिजवून झाकून ठेवले जातात, म्हणजे दडवून ठेवले जातात. तर आता इथे आपण खोबरं घेतलेलं आहे बारीक किसून, कांदा घेतलेला आहे, भरपूर कोथिंबीर, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता. अगदी झटपट आणि कमी साहित्यात होणारी अशी ही रेसिपी आहे. मुळात म्हणजे याला आपल्याला फोडणी टाकायची, हे फोडणीत टाकले जात नाही, तर वरून हलकीशी फोडणी याला दिली जाते. तर आपले सगळं तयारी होते तोपर्यंत इथे पोहे व्यवस्थित भिजलेले आहेत आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत बारीक केलेलं खोबरं. खोबरं म्हणजे ओलं नारळ. भरपूर नारळ याला घेतलं की चव छान येते. 2 व्यक्तींसाठी अर्धा नारळ मी इथे वापरलेला आहे. आणि यामध्ये टाकूया एक मोठा कांदा बारीक चिरून. त्यानंतर यावर आपण टाकणार आहोत कोथिंबीर. कोथिंबीर देखील बारीक चिरून घेतलेली आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित सगळं हाताने मिक्स करायचं आहे. पोहे आपण भिजवलेले असल्यामुळे छान मऊसर झालेले आहेत. तर जोरजोरात न करता हळूहळू करायचं आहे, जेणेकरून पोहे तुटणार नाहीत. आणि हलक्या हाताने आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेणार आहोत. आणि इकडे मी हे सगळं मिश्रण एकत्र करते तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यावर शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि हो, तुमच्या घरात हे दडपे पोहे कशा पद्धतीने बनवले जातात हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आता इथे तेल तापत ठेवलं होतं, त्यात आपण शेंगदाणे टाकून व्यवस्थित परतवून घेतलेले आहे आणि हे आपण ह्या पोह्यांवर काढून घेणार आहोत. जसं एरवी आपण फोडणी देतो आणि मग त्यात पोहे टाकतो, तर दडपे पोह्यांमध्ये उलटं होतं. याला फोडणी दिली जात नाही, तर आपण हे फोडणी यावर टाकत असतो. आता तेल तापलेलंच आहे आपलं. यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं जिरं, थोडासा हिंग आणि हिरवी मिरची आपण बारीक चिरून घेतलेली आहे, ती यामध्ये टाकायची आहे. तुम्ही इथे हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरची टाकलीत तरी देखील चालेल. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता आपण टाकणार आहोत आणि हे छान व्यवस्थित हलवून घेणार आहोत. अगदी एवढं गरम गरम नाही टाकलं तरी चालेल, थोडंसं याला गार करून टाकलं तरी देखील चालते. तर हे सगळं एकत्र करून घेऊया आणि आपले हे जे मिश्रण तयार आहे पोह्यांचं, यावर आपण टाकून घेणार आहोत. आता बरेच जण यामध्ये थोडीशी हळद देखील टाकतात, पण ऑथेंटिक पद्धत जी आहे त्यामध्ये हळद नाही वापरत. हे अशीच फोडणी साधी यावर दिली जाते. वरून चवीनुसार मीठ आणि थोडीशी चवीनुसार साखर यामध्ये टाकतात. मी इथे साखर स्किप करते. जर तुम्हालाही साखर नको असेल तर नाही टाकली तरी चालेल. आणि वरून आपण यावर पिळलेला आहे लिंबू. आता आपण हे नारळाच्या पाण्यामध्ये भिजवलेले आहेत. तुम्ही जर ताकात भिजवणार असाल तर लिंबू नाही पिळला तरी चालेल. आणि आता हे छान सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊयात आणि आपले दडपे पोहे असे हे झटपट खाण्यासाठी तयार आहे.
अगदी पटकन तयार होणारे, फक्त आपल्याला चिरायला वगैरे जो वेळ लागतो तेवढा वेळ याला लागतो. याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ लागत नाही आणि आपले हे दडपे पोहे तयार आहेत. हे पोह्यांचे पापड असतात त्याच्यासोबत शक्यतो खाल्ले जातात. जर तुमच्याकडे पोह्यांचे पापड नसेल तर हे असे सुद्धा खूप छान लागतात. आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि यावर थोडीशी शेव आपण वरून भुरभुरणार आहोत. थोडेसे पोह्यांचे पापड तळून ठेवलेले आहेत ते घेणार आहोत आणि आपली ही झटपट अशी दडपे पोह्यांची पारंपरिक पद्धतीची डिश तयार आहे. तुम्ही देखील नक्की करून बघा. आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच चविष्ट आणि मराठी रेसिपींसाठी चॅनल बघत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्ते.